नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला एक तर सर्वप्रथम म्हणजे आज सकाळीच आपल्याला जी एक दुःखद एक वाईट बातमी ऐकायला मिळाली आणि ती बातमी म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे यांचं कर्करोगाच्या आजारामुळे दुःखद निधन झालं. गेला कित्येक काळ ते या आजाराशी फाईट करत होत्या आणि त्याचबरोबर त्या सायमल्टेनियसली काम सुद्धा करत होत्या. सो त्या फक्त बसून राहिल्या नव्हत्या की मी आजारी आहे असं करत. बट अनफॉर्च्युनेटली नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि आज त्यांचा जो हा संघर्ष आहे तो फायनली अनफॉर्च्युनेटली संपलाय आयुष्याबरोबरचा. तो माझ्या या छोट्याशा युट्यूब परिवाराकडनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आता येऊया आजच्या या मुद्द्यावर. एक तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तो एक छोटूसा पॉइंट मेन्शन करायला विसरलो होतो, तरी मी ते कॅप्शनमध्ये टाकलं नंतर त्या हेडलाईनमध्ये. आणि तो पॉइंट म्हणजे असा की माझं स्वतःचं आरक्षणाला मी अजिबात सपोर्ट करत नाही. माझं तर असं म्हणणं आहे की सगळी आरक्षणं काढून टाका आणि फक्त मेरिटवर लोकांना नोकऱ्या असतील किंवा शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन असेल ते सगळं होऊ दे. पण ते काय भारतात शक्य नाहीये, कारण वोट बँक हा एक मोठा आपल्याकडे इश्यू आहे त्यामुळे. आणि जर मी चुकत नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा असं म्हणणं होतं की ठराविक वर्षांपर्यंत हे आरक्षण चालू ठेवा, त्यानंतर हे आरक्षण सगळी बंद करून टाका. पण ते आपल्याला सोयीनुसार आपण त्या गोष्टी ऐकल्या आणि मग जे त्यांचा जो महत्वाचा मुद्दा होता ते आपण विसरलो आणि ते आरक्षण परत विड्रॉ करायचं राहून गेलं, ते राहूनच गेलं. बट आता जरी माझा हा विश्वास असेल की बाबा मेरिटवर आपण सगळं ऍडमिशन असेल किंवा नोकऱ्या असतील त्या मिळायला हव्यात, बट मराठा समाजाच्या मनात जे चाललं आहे ते काही आज मनात आलं आणि उद्या आपण आंदोलन करतोय अशातला भाग नसणार. कुठेतरी पिढ्यानपिढ्यांपासून म्हणजे आजोबांपासून पणजोबांपासून त्या गोष्टी या सफर करत आल्या आहेत आणि त्याचा जो उद्रेक आहे, त्याचं जे आउटबर्स्ट आहे ते एक रिप्रेझेंटेटिव्ह आय थिंक इतकी वर्ष ते शोधत होते मराठा आंदोलन करण्यासाठी. आणि ते रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे किंवा त्या आंदोलकाचा चेहरा म्हणून मनोज जरांगे पाटील साहेब फायनली मराठा सगळ्या या समाजाला मिळाले आणि त्यानंतर त्यांनी हे आंदोलनांना सुरुवात केली. इतका मोठा जमावडा प्रत्येक वेळेला जमाव होऊन सुद्धा एकाही आंदोलकांनी कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घेतला नाही. सगळी आंदोलनं खूप शांतपणे संयमितपणे केली. त्यासाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांचं कौतुक केलं होतं आणि या व्हिडिओमध्ये मी त्यांचं जास्त कौतुक करीन. का? कारण ज्या प्रकारे पहिल्या दिवशी शुक्रवारी जेव्हा हे आंदोलन सुरू झालं आझाद मैदानवर, एक तर पावसाळ्याचे दिवस, त्यामुळे आझाद मैदान हे चिखलाने भरलेलं असणार, माखलेलं असणार, त्याचबरोबर ते गवत बिवत पण उगतं तिकडे. ते आता जेव्हा पावसाळा संपेल तेव्हा मग तिकडे जेव्हा क्रिकेट चालू होईल तेव्हा हे सगळं पॉलिश केलं जाईल. पण आता तिकडे नीट आपण उभं पण राहू शकणार नाही, इतकी वाईट अवस्था असून सुद्धा एकदा एवढे सगळे मराठा आंदोलक तिकडे पोहोचले जरांगे पाटील साहेबांच्या समर्थनासाठी. आणि पहिल्या दिवशी सरकारने जे काही या लोकांबरोबर केलं ते माणुसकीला धब्बा लावणारं होतं, लोकशाहीला धब्बा लावणारं होतं. एक तर लोकशाही ही फक्त आता राजकीय पुढाऱ्यांपुरती राहिलेली आहे. कुठलाही सामान्य माणूस जर समजा काही बोलला तर काय होईल त्याचं पुढे सांगता येत नाही. तो मग दडपण तर प्रत्येकावर असतं, माझ्यावर पण असतं हे व्हिडिओ बनवताना. बट ज्या प्रकारे ती सगळी खाऊगल्ली बंद केली, पाणी मिळू नये म्हणून सरकारने जो काही प्रयत्न केला, टॉयलेट्स बंद केली. का? कारण त्यांना असं वाटत होतं की कुठे ना कुठेतरी एकतर दोन गोष्टी होतील. एक तर या सगळ्या गोष्टींना कंटाळून मराठा समाज जो आहे तो दुसऱ्याच दिवशी परत निघून जाईल, बॅक टू पॅव्हिलियन जाईल, किंवा जे सरकारला हवं होतं, जे सरकारच्या पथ्यावर पडलं असतं ते म्हणजे की समजा कोणी जर कायदा हातात घेतला, कोण माथे फिरू एखादा असतोच, आणि मग एकानी पाऊल ते उचलल्यानंतर बाकीचा मॉब कसा रिॲक्ट होतोय आपल्या सगळ्यांना काही नव्याने सांगायची गरज नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडनं फक्त ही चूक होऊ दे आणि सरकारला त्याचा फायदा मिळू दे. जसं शेतकरी आंदोलनाच्या वेळेला याच सरकारने केलं होतं, ते म्हणजे दिल्लीमध्ये त्या रस्त्यांवर खिळे टाकले होते, मध्य प्रदेशमध्ये गोळ्या झाडल्या होत्या, पंजाबमध्ये सुद्धा काय काय घडलं होतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सो तसं काहीतरी अपेक्षा सरकारची असावी. बट त्यांचं दुर्भाग्य असं की मराठा समाज फक्त खूप शांतपणे हे सगळं हँडल करतोय आणि त्यांना कळतंय की चला आपला पण जर नेता मनोज जरांगे पाटील साहेब जर उपोषणाला बसलेत, त्यांना जर काही एक दिवस खायला मिळत नसेल, ते खात नाहीयेत, तर मग आपण एक दिवस खाल्लं नाही तर काय बिनसलं. त्यामुळे तो डाव पण फसला सरकारचा. काल कुठेतरी मी ऐकलं होतं का बघितलं होतं की ते ताज हॉटेलमध्ये सगळा मराठा समाज गेला
आता आय एम शुअर की रतन टाटा साहेब असते तर त्यांनी तर नक्कीच फोन करून सांगितलं असतं की यांच्याकडनं एकही पैसा घेऊ नका. आता नक्की त्यांना काय तिकडे पैसा भरायला लागलाय की काय ते मला माहिती नाही, की अजूनही टाटा संस्थेनी तो आंदोलकांचा मान राखून त्यांना जे हवं ते द्या, बिचारे 24 तासपासून काही खायला प्यायला नाहीये त्यांनी, असं केलं असेल तर उत्तमच. बट जेव्हा बाकीच्या लोकांना कळलं की आपल्या मराठा भावांबरोबर किंवा बहिणींबरोबर हा सगळा अन्याय केला जातोय, तेव्हा महाराष्ट्राच्या कोपऱ्यापासून भाकऱ्या यायला लागल्या, पाणी यायला लागलं. आज सुद्धा सकाळ सकाळ मी बघितलं की विटीच्याच तिकडे कुठेतरी मोठमोठ्या गोण्या आलेल्या आहेत आणि हे असे सामान्य लोकच करतायत. हे कुठलाही राजकीय पक्ष हे गोष्टी करत नाहीयेत. आणि त्याचबरोबर काही मुस्लिम बांधव सुद्धा आहेत. आता मुस्लिम बांधवांचे एक तीर में दो निशाण सुद्धा असू शकतं की एक तर त्यांना या सरकारला टार्गेट करायला काहीतरी मिळालं, एक मुद्दा हातात, आणि त्याचबरोबर हिंदू मुस्लिम एकतेचा सुद्धा संदेश याच्या मागणं या कार्यामधनं देण्याचा ते प्रयत्न करतायत. बट मी मागच्या वेळेला पण बोललो होतो की प्रत्येक जातीचा प्रत्येक माणूस काय वाईट असतोच असं नाही. बरं, ज्या प्रकारे हे माणुसकीला धब्बा लावणारं काम या सरकारने केलंय, तर काय काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सुद्धा काही वेगळी होती अशातला भाग नाहीये. त्या काळात त्या लोकांनी पण त्या आंदोलकांना ठेचण्याचं काम केलेलंच आहे. सो हे काही नवीन होते असं नाही. पण मला एक कळतच नाही की जरांगे पाटील साहेब फक्त आणि फक्त फडणवीस साहेबांना का टार्गेट करतायत. खरं तर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करायला पाहिजे होतं. एकनाथ शिंदे साहेब कुठे आहेत, ते का येत नाहीयेत, खरं तर आलं पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते. अजित पवार साहेब सुद्धा या सगळ्या गोष्टीवर, आंदोलकावर काहीही बोलत नाही, आंदोलनावर काही बोलत नाहीयेत. ते सुद्धा उपमुख्यमंत्री असून सुद्धा काही बोलत नाहीयेत. फक्त आणि फक्त टार्गेट केलं जात आहे फडणवीस साहेबांना. आणि जरांगे पाटील साहेब सुद्धा शिंदे साहेबांबद्दल का काही बोलत नाहीये त्याचं काही उत्तर मला तरी नाही मिळत आहे. की खरं तर त्यांनी सर्वप्रथम म्हणजे शिंदे साहेबांना बंदुकीवर ठेवायला पाहिजे होतं की मागच्या वेळेला वाशीमध्ये तुम्ही सगळ्या या गोष्टी, आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या होत्या, त्यानंतर गुलाल उधळले होते, त्याचं काय झालं. पण त्यांच्यावर काही भाष्य का नाही केलं जात आहे, हे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आता फडणवीस साहेबांना या सरकारला कसा वेळ काढायचा आहे हे आता आपल्याला कालपासून कळतच आहे. काल दुसरा दिवस असताना जज आले होते शिंदे कमिटीचे. आता त्या जजचा काय संबंध होता याच्याशी माहिती नाही, कारण त्यांच्या अधिकारामध्ये काहीही येत नाहीये. त्यांना कुणबी सर्टिफिकेट आणि या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करण्यासाठी त्यांना इकडे ते आले होते आणि त्यानंतर ते रिपोर्ट देणार होते जी उपसमिती आहे विखे पाटील साहेबांची त्यांना, आणि मग त्यांचा काय निरोप आहे हे परत जरांगे पाटील साहेबांबरोबर ते चर्चा करणार होते. त्याचपेक्षा डायरेक्ट जर फडणवीस साहेब आले असते किंवा विखे पाटील साहेब आले असते तर गोष्ट वेगळी होती. बरं, राज साहेबांना जेव्हा या आंदोलनाविषयी विचारलं तेव्हा ते सुद्धा एकच वाक्य बोलले, शिंदे साहेबांना विचारा, त्यांनाच सगळं माहिती असेल. आणि हेच मला पण समजत नाहीत की जरांगे पाटील साहेब शिंदे साहेबांच्या बाबतीत एवढं नमतपणे का घेत आहेत, जेव्हा मॅक्सिमम फसवणूक तिकडनं झालेली आहे. माहिती नाही, याचं उत्तर कृपया करून कमेंटच्या माध्यमातून कळवा. त्यानंतर ज्या मागण्या होत्या की हैदराबाद आणि सातारा गॅजेटनुसार इकडे सगळं राबवा, त्याचं अजून हे आपले शिंदे कमिटीचे जे जज आहेत ते आता निरोप घेऊन जातील, मग ते काय बोलतील माहिती नाही. पोलीस केसेसच्या संदर्भात काल डिस्कशन झालं तर त्या कमिटीच्या सदस्यांचं असं म्हणणं होतं की बाकी केसेस आम्ही विड्रॉ करू, ते अजूनही केलेले नाही आहेत. जेव्हा वाशीला मागण्या मान्य झाल्या होत्या त्याच्यात सुद्धा ही मागणी होती की आमच्या आंदोलकांवर जे काही केसेस केलेले आहेत ते मागे घ्या, पण ते अजूनही घेतल्या गेलेल्या नाहीयेत. तर यांचं असं म्हणणं होतं कमिटीचं की पोलिसांवर ज्या कार्यकर्त्यांनी हात उचलला आहे फक्त त्यांचे केसेस आम्ही परत नाही घेणार, बाकीचे आम्ही घेऊ. आता त्याच्यावर काय होतं माहिती नाही. त्याच्यावर पाटील साहेब बोलले की आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हात उचललाच नाहीये, इनफॅक्ट पोलिसांनीच आम्हाला मारला तरी आम्ही गप्पापणे तो मार खात होतो. त्यानंतर जे पोलिसांच्या फायरिंगमध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये जे शहीद झालेत त्यांना 10 लाख रुपये देणं, त्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकऱ्या देणं, याच्यावर सुद्धा अजून काही चर्चा झाली नाही आहे, ना कुठला शिक्कामोर्तब झालाय. आणि त्याचबरोबर सगळे सोयऱ्यांचा जो एक लॉ होता, एक क्लॉज होता त्यांच्या ह्याच्यात, त्याच्यावर अजून सुद्धा काही चर्चा झाली नाहीये. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं, शरद पवार साहेबांनी काल सांगितलं की तामिळनाडूमध्ये 72% काहीतरी आरक्षण आहे तसं इकडे राबवा.
तर याच्या आधी तुमचंच होतं सरकार, तर तेव्हा तुम्ही का नाही केलं देव जाणे. बट आता, आणि ती एक लॉंग प्रोसेस आहे, मोठी प्रोसेस आहे, ते काय एवढं पटकन होणार नाही आहे. बाकी ओव्हरऑल मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की हा गुंतागुंतीचा सगळा विषय आहे आणि ओबीसी समाजातनं आरक्षण मराठ्यांना देणं हे अगदीच पॉसिबल नाहीये, कारण ओबीसी समाज मग तो भडकणार. आणि सरकारने तर क्लिअरली सांगितलंय की ओबीसी समाजातनं आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार नाही. आता हा जो प्रश्न आहे तो कोर्टापेक्षा केंद्र सरकार जास्त सॉल्व्ह करू शकतो, कारण मग सगळ्याच राज्यातले मतलब पटेल पण उभे राहतील, हरियाणामधले जाट सुद्धा उभे राहतील. तो मग हे खूप गुंतागुंतीचं आणि वाईट लेवलला गोष्टी या चिघळत जाणार आहेत असं मला वाटतंय. दोघांनी काही काही गोष्टी नमतपणे घ्यायला हव्यात, समजून घ्यायला हव्यात, सरकारने सुद्धा आणि पाटील साहेबांनी सुद्धा. पण ते कुठल्याही मनस्थितीत आता दिसत नाहीयेत दोनही पक्ष. पाटील साहेबांनी ते सांगितलं आहे, जरांगे पाटील साहेबांनी, की अजून 4 दिवस जर हे आंदोलन चाललं तर मात्र महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यातून मराठा समाज आझाद मैदानाकडे येईल. काल मी डोंबिवलीला गेलो होतो आणि येताना बघतोय की सगळ्या एंट्री पॉइंट्सवर पोलिसांच्या लांबच्या लांब एक तर रांगा लागल्या होत्या, कारण 7-8 समजा टोल नाक्यांचे गेट्स असतील, त्यातले फक्त 2-3 चालू ठेवले होते आणि मध्ये अख्खं पोलिसांची तो कॉन्वॉय होता, ती जीप्स सगळं हे होतं, त्यांचा खूप कडक बंदोबस्त होता. प्रत्येक गाड्यांमध्ये ते बघत होते डोकून की कुठे झेंडे दिसत आहेत का, किंवा असं जरा जरी त्यांना संशय आला की मराठा आंदोलक आहेत तर त्यांना तिकडेच थांबवलं जात होतं. पुढे त्यांची अटक केली जात होती का काय माहिती नाही. त्यात गणपतीचा उत्सव आता चालू आहे. आता आज आय थिंक मॅक्सिमम 5 दिवसांचे गणपतींचं विसर्जन आता होईल. सो जो केऑस मुंबईत होणार आहे ते आता तोच मॅनेज करेल बाबा. तुम्हाला ओव्हरऑल काय वाटतंय? तुम्ही सरकारच्या बाजूने आहात की जरांगे पाटील साहेबांच्या बाजूने आहात, की तुम्हाला वाटतंय की आरक्षणच कॅन्सल झालं पाहिजे? आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आरक्षण कॅन्सल नको पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मग ते कुठनं मिळालं पाहिजे? इंडिव्हिज्युअल सेपरेट आरक्षण दिलं पाहिजे की ओबीसी मधनं दिलं पाहिजे? हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.